नमस्कार प्रेक्षक हो, आता आपण उभे आहोत पेण खोपोली रस्त्यावर असणाऱ्या वरसई फाट्याजवळ। हा वरसई फाटा ज्या वरसई गावामुळे ओळखला जातो त्या वरसई गावाला आज आपण भेट देणार आहोत आणि त्या गावाचा इतिहास जाणून घेणार आहोत। चला सुरू करूयात अशा प्रवासाला। प्रेक्षक हो, आता आपण वरसई या गावातील वैजनाथ या शिवमंदिराजवळ आलो आहोत। या मंदिराला आपण आता भेट देणार आहोत आणि वरसई गावाचा ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक वारसा जाणून घेणार आहोत। या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं वरसई हे गाव, तलावाकाठी उंच गडीवर उभारलेलं हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जोपासणारं वैजनाथ शिवमंदिर। या मंदिराच्या पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला दिसते टुमदार असे श्री विष्णू मंदिर। श्री विष्णू मंदिराच्या उजव्या अंगाने पायऱ्या चढून वर येताच आपल्याला मंदिराचे प्रशस्त असे सभागृह लागते। सण समारंभी हे सभामंडप अनेक सांस्कृतिक क्षणांचे साक्षीदार असते। सभामंडपाच्या डाव्या अंगाने आपण वैजनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाह्यांगाने असणाऱ्या छोटेखानी दाराजवळ येतो। मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्यासमोर नंदी महाराज आसनस्थ झालेले दिसतात। महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी या मंदिरात आनंदोत्सव साजरा केला जातो। नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेदहत स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाश माकाश वासम भजेहम। या मंदिराचा परिसर इतका नयनरम्य आहे की भर उन्हाळ्यातही हे सौंदर्य मनास आल्हाददायक साथ देते। पावसाळ्यात तर हे वातावरण नक्कीच या परिसराच्या प्रेमात पाडण्यास भाग पडेल। या मंदिराच्या बाहेर आपल्याला छोटे शिवलिंग व पदाकृतीही पाहायला मिळतात। भगवान शंकरांचे निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, करुणामय आणि कल्याणकारी स्वरूप हे निळकंठ, गंगाधर आणि सर्वांचे नाथ भोलेनाथाचे वर्णन आहे। प्रेक्षक हो, वरसई गावातील ऐतिहासिक वारसा असणारं वैजनाथ या मंदिराला आता आपण भेट दिलेली आहे। मगाशी आपलं सांगितलं की वरसई या गावाला अनेक वारसे लाभलेले आहेत। त्या वारशातला एक सगळ्यात महत्त्वाचा वारसा म्हणजे शैक्षणिक वारसा। चला जाणून घेऊया तो आता। पेण या शहरातील वरसई गावाला शैक्षणिक वारसा लाभला आहे। आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर वरसई गाव हे एज्युकेशन हब म्हणूनही प्रसिद्ध होतं। 90च्या दशकात पंचक्रोशीतील मुलामुलींनी या गावातील विद्यालयात त्यांचं शिक्षण घेतलं होतं। वरसई गावातील अथवा जवळपासच्या गावातील मुलं मुली इथं शिक्षणासाठी यायचीच, मात्र अगदी पेणपासूनही शिक्षणासाठी मुलं या गावात यायची। पेणवरून सुटणारी वरसई ही एसटी विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेली असायची। आज या गावातील शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी स्वतःच्या क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत आहेत। चला वरसई गावाचे वैचारिक महत्त्व जाणून घेऊयात। प्रेक्षक हो, वरसई गावात अनेक व्यक्तिरत्नही लाभली आहेत। त्यातील एक म्हणजे V.का. राजवाडे। महाराष्ट्रातील अग्रगण्य इतिहास संशोधक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे मूळचे पेण तालुक्यातील याच वरसई गावचे। मराठ्यांचा इतिहास, मराठी आणि संस्कृत भाषेची ऐतिहासिक व्याकरणे, जुन्या मराठी वाङ्मयाचा इतिहास, भारतीय समाजाच्या इतिहासाची समाजशास्त्रीय मीमांसा या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले। म्हणूनच 1898 ते 1926 पर्यंतच्या कालखंडाला इतिहास संशोधनाच्या संदर्भात राजवाडे युग असे संबोधले जाते। मराठी भाषेचा धातुकोश हेही त्यांचं चिरस्मरणीय कार्य आहे। प्रेक्षक हो, या मंदिराच्या आवारात असणाऱ्या या पिंपळाच्या झाडाखाली हे असे भग्न अवशेष पाहिले की एक गोष्ट लक्षात येते। आपल्या भारतीय संस्कृतीवर जी परकीय आक्रमणं झाली त्यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की त्यांची लढाई ही धर्माचीच होती। नाहीतर या सुंदर स्थापत्यशास्त्रासारख्या कलेची विटंबना न करता कलात्मक दृष्टीने पाहण्याचं क्षाणपण त्यांच्याकडे का नव्हतं? वरसईचे दुसरे व्यक्तिरत्न विष्णुभट गोडसे वरसईकर। त्यांना सर्वजण गोडसे गुरुजी असे संबोधत। त्यांच्या कुटुंबियांकडे पौरोहित्य आणि प्रशासकीय जबाबदारी होती।
गोडसे गुरुजी हे संस्कृतचे विद्वान, धर्मोपदेशक आणि प्रवास वर्णनकार होते. 1857 साली गोडसे गुरुजी यांनी वरसाईवरून उत्तर भारतात प्रस्थान केले. या दरम्यान भारतातला पहिला स्वातंत्र्य संग्राम अर्थात 1857चं बंड सुरू झालं होतं. या प्रवासात त्यांनी झाशी, ग्वाल्हेर, कानपूर, मथुरा, अयोध्या इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या. या प्रवासादरम्यान त्यांना आलेले अनुभव, सामाजिक परिस्थिती, युद्धाचे परिणाम, लोकजीवन आणि भारतीय संस्कृतीचे वास्तव याचे वर्णन त्यांनी माझा प्रवास या ग्रंथात केले आहे. मुंबई विद्यापीठाचे ऑनररी फेलो चिंतामण विनायक वैद्य यांनी 1907 रोजी गोडसे गुरुजी यांनी लिहिलेला माझा प्रवास सन 1857च्या बंडाची हकीकत हा ग्रंथ प्रकाशित केला. माझा प्रवास हा ग्रंथ मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. विशेषतः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी असणारी माहिती आणि दाखले त्याला वैशिष्ट्यपूर्ण करतात. मराठी प्रवास वर्णन साहित्यात गोडसे गुरुजी यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. प्रेक्षक हो, वरसई गावाचा वारसा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.